Praise the Lord, church. सर्वांना प्रेज द लॉर्ड. It is good to be here. Seems like this is my fourth time this year. आणि या ठिकाणामध्ये मी आज आलेलो असताना मला असं वाटत आहे की या वर्षातली माझी ही चौथी भारताला असलेली भेट आहे And I kind of like it, आणि त्या प्रकारे मला ते फार आवडत देखील आहे. even though the travel is long. आणि जरी तो प्रवास जो आहे तो फार दूरवरचा आहे, ज्याला फार वेळ लागत असतो. So I bring greetings to you from the saints in Rochester. आणि रॉचेस्टर येथील मंडळीमधून जे सर्व संतगण आहेत, विश्वासणारे आहेत, ते तुम्हाला सलाम सांगतात. And the saints, they love you and they're praying for you. आणि ते तुमच्यावर प्रीती करतात आणि ते तुमच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत. This morning, we are going to look, I feel like every passage we look at is a familiar passage. आणि ज्यावेळेस मला संदेश द्यायचा असतो आणि ज्यावेळेस मी विषय निवडत असतो त्यावेळेस मला एक माहिती असतं की जो प्रत्येक विषय आपण पाहणार आहोत, शास्त्रपाठ पाहणार आहोत, तो आपल्याला अगोदरच सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. It is usually a preacher's dream to maybe preach something new and maybe a passage that nobody else has thought of. आणि प्रत्येक जो देवाचा सेवक असतो त्याची अशी इच्छा असते की ज्यावेळेस तो प्रचार करणार असतो त्याने काहीतरी एक नवीन प्रचार केला पाहिजे ज्याचा अगोदर कोणी प्रचारकाने प्रचार केला नसेल, आणि तो प्रचार त्याचं स्वतःचं एक स्वप्न असतं. But we know nothing is new under the sun. पण तुम्हाला ठाऊक आहे की या सूर्याखाली, या छताखाली नवीन असं काहीच नाही. And more importantly, when the Lord says this is what you will share, then that's what you do. आणि मग ज्यावेळेस परमेश्वर देव खुद्द तुम्हाला सांगतो की आज तुला हे बोलायचं आहे, मग आपण त्याविषयी काहीच करू शकत नाही, आपल्याला तेच बोलायचं असतं. And so Matthew 6, आणि मत्तई याचा 6वा अध्याय, and if you would read from verses 35, John. योहान याचा 6वा अध्याय आपण काढूयात. And verse 35 to the end. आणि वचन 35 पासून आपण मग शेवटपर्यंत ते वाचणार आहोत. मत्तई 6 वचन 35 पासून पुढे. योहान याचा 6वा अध्याय वचन 35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवीत नाही, असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. If I could be so bold to say this, आणि जर आज मी पूर्ण धैर्याने जर काही बोलू शकत असेल, the core of many of our spiritual problems is actually spiritual hunger. आणि जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामधील ज्या पुष्कळशा समस्या जर पाहिल्या, अडचणी जर पाहिल्या, तर विशेष करून सर्वात महत्त्वाची अडचण कोणती असेल, समस्या कोणती असेल, तर ती म्हणजे आपली आध्यात्मिक भूक. If you look back in your own life, जर आपण स्वतः आपल्या जीवनाकडे पाहिले and you reflect back months and years and all the way back in your life, आणि जर आपण आपल्या जीवनातील मागील काही महिने, काही मागील वर्षे जर आपण पाहिलीत, you will notice some of the worst choices you have made. तर आपण काहीतरी अतिशय वाईट अशा निर्णय आपल्या जीवनामध्ये घेतलेले आहेत, ठराव केलेले आहेत. Maybe along the way you've developed some bad habits. कदाचित आपण गेल्या काही दिवसांमध्ये चुकीच्या सवयी आपण आत्मसात केलेल्या असतील. Maybe there's some addictions that you have had. किंवा कोणते तरी जे व्यसनं आहेत ते आपल्याला लागलेली असतील. Maybe you've developed some emotional problems. किंवा काहीतरी भावनिक अशा प्रकारच्या समस्या आपण मागे लावून घेतलेल्या असतील. Maybe you've gone through anxiety and depression. कदाचित आपण चिंता, काळजी आणि निराशेमधून गेलेलो असू. And if you trace the source back to all of those things, आणि जर आपण हे सर्व गोष्टी ज्या आपल्या मागे लागलेल्या आहेत त्यांचा जर बारकाईने विचार केला, you're going to find a deep unsatisfied spiritual hunger. तर मग आपल्याला त्या ठिकाणामध्ये असं बघण्यात येईल, असं आपण त्या ठिकाणामध्ये निरीक्षण करू की कुठेतरी खोलवर एक मोठ्या प्रकारची चिंता असेल किंवा काळजी असेल किंवा आध्यात्मिक भूक त्या ठिकाणामध्ये आपल्याला कधीही ज्याचं तृप्तता झालेली नाही. So John chapter 6 is
beginning of some of the 7 I am statements. आणि योहान याचा हा जो आपण 6वा अध्याय आपण पाहत आहोत त्या ठिकाणामध्ये येशूने स्वतः मी कोण आहे याविषयी बोललेले वाक्य सांगण्यात आलेले आहेत. Jesus labels himself as I am. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये स्वतःला मी आहे अशा प्रकारचे वाक्य बोलतो. And the first of his occurrence in John is in chapter 6 and verse 35. आणि आपण जो पहिला मी आहे जे योहान याचा 6वा अध्याय वचन 35 मध्ये पाहतो. Jesus says, I'm the bread of life. येशू काय म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. Now you've been Christian for any length of time. आणि आता आपण ख्रिस्ती लोक कितीही वर्षापासून असू And you already know that. You've heard that many times. आणि आपण हे वाक्य खूप वेळेस ऐकलेलं असणार आहे. And so I am was the name of God identified by himself. आणि आपण पाहतो की मी आहे आपण पाहतो की खुद्द परमेश्वराद्वारे त्याने स्वतः म्हटलेलं हे एक नाव आहे. And historically we know that Moses was at the burning bush, and that's where Moses asked the question, who do I tell the people of Israel is sending me? आणि आपण पाहतो की जुन्या करारामध्ये इतिहासामध्ये ज्यावेळेस परमेश्वर देव म्हणतो मोशेला की तू आता इस्रायलकडे जा, मोशे परमेश्वराला विचारतो की मला कोणी पाठवले म्हणून मी त्या लोकांना सांगू. See, names in those days meant a lot. आणि त्या दिवसांमध्ये जे नाव एखाद्या व्यक्तीचं असायचं त्याचा अर्थपूर्ण आपण पाहतो की फार मोठा त्यामागे अर्थ असायचा. But it was also important in our culture. आणि आपल्या देखील संस्कृतीमध्ये हे नाव तेवढंच महत्वाचं आहे. If I just said, oh sister, everybody, all the sisters will look at me, but they don't know which sister I'm calling. आणि जर मी या ठिकाणाहून म्हटलंय अगे बहिणी तर सर्व बहिणी माझ्याकडे बघू लागतील पण मी नेमकं कोणत्या बहिणीला बोलवत आहे हे कोणालाही समजणार नाही. Because the name brings recognition and a source of information. कारण आपल्याला ठाऊक आहे की नावामुळे आपल्याला काय समजतं की त्यामागे एक अर्थ आहे, त्यामागे एक माहिती आहे आणि नेमकं त्यामागे कोणता उगम आहे. And what Moses was asking is, how can we be sure of who's going to be helping us? आणि मग मोशे परमेश्वराला हेच विचारतो आम्हाला खात्री कशी काय बरं पटणार की नेमकं कोण आम्हाला मदत करणार आहे. And God's answer to him simply was, I am. आणि परमेश्वर देवाचं सोपं उत्तर त्याला होतं की मी आहे. It was an odd thing to say. आणि आपण पाहतो की हे ऐकण्यासाठी आपल्याला कदाचित फार विचित्र वाटेल. So you see in Hebrew, just like in English, आणि आपण पाहतो की इब्री भाषेमध्ये देखील आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील you would normally say I am with some kind of adjective. आणि ज्यावेळेस आपण पाहतो कोणीतरी आपण म्हणतो की मी आहे त्यामागे आपल्याला काहीतरी ॲडजेक्टिव्ह विशेषण अशा प्रकारचं आपल्याला समजतं. So we would say I am strong. आणि मग मी जर अशा प्रकारे म्हणत आहे की मी बलवान आहे, I am good. मी एक चांगला व्यक्ती आहे, I am healthy. आणि मी सुदृढ आहे, I am victorious. मी विजयी आहे, And so on. आणि असे पुष्कळसे आपण त्या बागे विशेषण लावू शकतो. But the reason God left it just at that, पण आपण पाहतो की परमेश्वराने कोणत्या अर्थाने त्याचं नाव तेवढंच सोडलेलं आहे, because he wanted to let Moses know I didn't come from anywhere. कारण त्याला मोशेला हे पटवून सांगायचं होतं की मी कोठूनही आलेलो आहे असं नाही. See, in India, right, when somebody tells you their last name, आणि जर भारतामध्ये तुम्हाला तुमचं कोणी आडनाव सांगतं, we kind of know where they are. Are they Maharashtrian? Are they Tamilian? Are they from Kerala? Are they from Rajasthan? Because of their last name. आणि त्यांचं जे शेवटचं नाव आहे आडनाव आहे त्यामुळे आपल्याला समजतं की ते भारताच्या कोणत्या राज्यामधून आलेले आहेत, महाराष्ट्रामधून आलेले आहेत, राजस्थानमधून आलेले आहेत का गुजरातमधून का दुसऱ्या कोणत्या राज्यामधून. And God wanted to let Moses know, I don't come from anywhere. I don't have any beginning. I don't have any end. आणि परमेश्वर देवाला मोशेला हेच सांगण्याचं होतं की परमेश्वर देव कुठूनही आलेला नाही कारण तोच शेवट आहे आणि तोच पहिला आहे. I don't depend on anybody. I'm self-sufficient. आणि मी कोणावरही अवलंबून नाही, मी स्वतः पुरेसा आहे. And therefore he was saying, whatever you are going to need on this journey, आणि म्हणून आता तुम्ही या प्रवासाला जात असताना ज्या कशाची तुम्हाला गरज लागणार आहे, whatever you lack in yourself, आणि तुम्ही स्वतःमध्ये ज्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला कमतरता पडणार आहे, I am. मी आहे. And we know in Hebrew it says Yahweh, इब्री भाषेमध्ये आपल्याला ठाऊक आहे यावे, or in Latin we get the word Jehovah. लॅटिन मध्ये आपण पाहतो की जहोवा. But from this point on, whenever Israel had a need, पण येथून पुढे जर आपण पाहिलं इस्रायल राष्ट्राला कोणत्याही वस्तूची गरज पडली, God would invoke I am, आणि परमेश्वर देव मी आहे या ठिकाणी तो सांगायचा, and then attach whatever else. आणि त्या ठिकाणामध्ये मग दुसऱ्या गोष्टी तो लावायचा. So to meet Israel's need. आणि इस्रायलची सर्व गरज पूर्ण करण्यासाठी When Israel was hungry, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र भुकेले होते, they called Jehovah Jireh, meaning
I am your provider. त्यांनी यहोवा इरे याला पुकारलं, त्याला आरोळी केली. याचा अर्थ होतो की यहोवा जो आहे तो माझा पुरवठा करणारा आहे. In Exodus 14, when the Israelites were sick because they drank from a poisoned well, आणि आपण पाहतो की इस्रायल राष्ट्र निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस ते येतात आणि ज्यावेळेस त्यांनी त्या विहिरीमधून कडू पाणी पिलं, God called himself Jehovah Rapha, परमेश्वर देव त्या ठिकाणामध्ये स्वतःला यहोवा राफा म्हणून संबोधितो. meaning I'm your healer. याचा अर्थ असा होतो की मी तुमचा आरोग्यदाता परमेश्वर आहे. When they were afraid, ज्यावेळेस ते घाबरले he called himself Jehovah Shammah. त्यावेळेस तो स्वतःला यहोवा शामा म्हणून संबोधितो. I am the God ever present with you. आणि मी असा परमेश्वर आहे की तो सदोदित तुमच्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे. And so now, the reason I gave you that context is so that we can better understand John chapter 6. आणि योहान याचा संवाद आपल्याला फार चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी ही पार्श्वभूमी सांगितली. Because John chapter 6, these I am statements, I am the bread of life, is actually an application, a very practical application to your and my brokenness. कारण का तर योहान याच्या 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तो अशा प्रकारचे मी आहे हे वाक्य तो बोलत आहे, म्हणजे मी जीवनाची भाकर आहे. आपल्या जीवनामध्ये जे मोडकळीस आलेलं आपलं जीवन आहे ते आपल्यासाठी अतिशय प्रात्यक्षिक जीवनामध्ये जगण्यासाठी उपयोगी आहे. Jesus wants to make sure that you and I understand that He is the missing piece in your and my life. आणि परमेश्वर देवाला खात्री पटवून घ्यायची आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आज आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी गमावून बसलेलो आहोत, हरवून बसलेलो आहोत, एक छोटासा भाग असेल, आपण तो आज पूर्ण करावा. So he says in verse 35, I am the bread of life. आणि म्हणून तो वचन 35 मध्ये म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे. Now we all know that there is nothing more primary than getting hungry. आणि आता आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची कोणती गोष्ट नसेल, पण सर्वात प्राथमिक गोष्ट कोणती असेल तर आपल्याला भूक लागत असते. And when at least I get hungry, आणि कमीत कमी मला भूक लागते. you know, if I want to just eat something quick, it would be a piece of bread. आणि जर मला लवकर भूक लागलेली आहे, लवकर काहीतरी खायचं आहे, तर तो भाकरीचा काहीतरी तुकडा असू शकतो. Because it doesn't need to be warmed up, it does nothing. You just take it out and you can just eat it. आणि त्यामध्ये तुम्हाला काही बनवायची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला तो तुकडा घ्यायचा आहे, खायचा आहे. So there's a universal satisfaction to hunger, from bread. आणि म्हणून आपण पाहतो की ही जी भाकर आहे, हा जो ब्रेड आहे, त्यामधून आपली जी भूक शमविण्यासाठी लागण्यात आलेली सर्वात मोठी ती गरज आहे. And in the same way, a relationship with God through Jesus is to our soul what the bread is to our body. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या प्रकारे आपल्या शरीराला भाकरीची गरज आहे, त्याच प्रकारे परमेश्वर देवाशी संबंध ठेवण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताची किती मोठ्या प्रमाणात गरज आहे. So I want to frame my message in these 3 words I want to give you. आणि जे 3 शब्द आज मी तुम्हाला देणार आहे, त्या 3 शब्दांवरती आजचा आपला संदेश आधारित असणार आहे. Number 1, information. आणि सर्वात पहिला महत्वाचा भाग, महत्वाचा मुद्दा माहिती. Number 2, a burger. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बर्गर. I don't get any reaction from a burger. बर्गर म्हटल्यावर तुमच्यामधून काही प्रतिक्रिया मला दिसत नाहीत. Everybody's going to be hungry. They're not going to listen to my message. आणि मग बर्गर म्हटल्यावर सर्वांना भूक लागेल, माझा संदेश कुणी ऐकणार नाही. And thirdly, God's provision. आणि तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत की परमेश्वर देवाद्वारे होणारा पुरवठा. So number 1, पहिला मुद्दा information. आपण पाहतो ती म्हणजे माहिती. Jesus makes this audacious claim right after performing one of the greatest miracles. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने 35व्या वचनामध्ये हे वाक्य जे बोललेलं आहे, त्याच्या अगोदर त्याने सर्वात महत्वाचा मोठा चमत्कार केलेला आहे. So in the beginning of chapter 6 of John, योहानाच्या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच the miracle was set up for this claim. आणि आपण पाहतो की त्याने आता हे जे वाक्य बोललेलं आहे त्याची ही पार्श्वभूमी आहे. So let's read verse 4, 5 and 6. आणि आपण योहान याचा 6वा अध्याय त्याचे वचन 4, 5 आणि 6 वाचणार आहोत. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता, तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खावायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. Pay attention to that little detail in verse 4. वचन 4 मध्ये जे छोटेसा आपल्याला सांगण्यात आलेली सविस्तर माहिती आहे, आपण त्याकडे पाहतो. It tells us it was the time of the Passover. त्या ठिकाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की हा वलांडणाचा सण होता. We're going to come back to that. आपण त्याच्याकडे परत येऊया. So the first thing Jesus does is test them.
पहिली गोष्ट येशू करतो की त्यांची परीक्षा पाहतो. He wants to prove something to them. त्यांना त्याला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं होतं. He wants to help them see how unable they are to do anything. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी ते कसे असमर्थ आहेत हे त्यांना पटवून द्यायचं होतं. Or meet any needs in front of them. किंवा त्यांच्या समोर त्यांची कोणती तरी गरज पूर्ण करायची होती. But you see, we also need the same information. पण आपल्याला पण त्याच माहितीची गरज आहे. So often, as a dad, when I hear my kids are hurting or going through a rough time, I want to just go and solve the problem for them. कित्येक वेळेस काय होतं, ज्यावेळेस मी माझ्या मुलांना बघत असतो कोणत्या तरी समस्येमधून जात आहेत, त्यांना कोणती तरी वेदना होत आहे, माझी देखील ही इच्छा होते की मी पटकन लवकरात लवकर जावं आणि त्यांची मदत करावी. But the reality is, many of the things that they go through, I can't help them. आणि पण सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असली पाहिजे आणि कोणती असणार आहे, ज्या समस्येमधून आणि वेदनेमधून ते जात आहेत, मी त्यांना थांबवू शकत नाही. And so I feel helpless. आणि मग त्यावेळेस मी स्वतःला मदतहीन असं गणतो. So when you are like that, you try in your ability to do something as if we're going to try to help God out. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता, तुम्ही अशी कोणती तरी महत्वाची गरज त्यांची पूर्ण करण्यासाठी बघता, ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर देव ती गरज पूर्ण करू शकतो. So Jesus gives these people a test. आणि आता येशू ख्रिस्त या लोकांची परीक्षा पाहत आहे. Look how Philip responds in verse 7. आता वचन 7 मध्ये फिलिपाने त्याला काय उत्तर दिले? फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. Now 200 denarii was 8 months wages back then. आणि त्या ठिकाणामध्ये आपण त्या काळामध्ये 8 महिन्याचं जे वेतन आहे त्याला या ठिकाणामध्ये 200 दिनार म्हटलेलं आहे. So Philip was telling Jesus, फिलिप आता येशूला म्हणतो, येशू, this is impossible. हे पूर्णपणे असंभव आहे. By the time we go and collect all the money आपण जाऊ आणि जोपर्यंत पैसा आपण गोळा करून आणू and buy all the food, आणि सर्व जे आपल्याला लागणारं अन्न गोळा करून आणू, these 5,000 people will be dead. हे सर्व 5,000 जे लोक आहेत ते मरून जातील. Then another disciple speaks up in verse 8. आणि वचन 8 मध्ये दुसरा एक शिष्य येतो आणि तो म्हणतो, त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? And I call that a Hebrew burger. आणि मी त्याला मग एक इब्री बर्गर असं म्हणतो. It's kind of interesting आणि हे बघणं फार रुचीदायक आहे that Andrew says, I know I can't do anything with it. आणि आंद्रिया म्हणतो की होय, मला ठाऊक आहे की याविषयी मी काही करू शकत नाही, But maybe if I bring it to Jesus, he can do something with it. पण जर मी येशूकडे या गोष्टी आणल्या तर येशू याचं काहीतरी करू शकतो. And so having sufficiently made his point, आणि म्हणून त्याचा जो मुद्दा आहे तो त्याने स्पष्टपणे पुढे मांडल्यावरती he says, give me the 5 loaves and the 2 fishes. मग तो म्हणतो की आता माझ्याजवळ त्या 5 भाकरी आणि 2 मासे द्या. And he prays and he tells the disciples to distribute them. तो त्यावर प्रार्थना करतो आणि शिष्यांना सांगतो की आता सर्व लोकांना तुम्ही एका जागेवर बसून ठेवा. And after they feed everybody, आणि मग त्यांनी सर्वांना जेव घातल्यावरती they can't give it away fast enough. आणि आपण पाहतो की त्यांनी जे सर्व प्रकारचे उरलेले होते ते देखील त्यांनी पुढे केलं. And what was left was 12 baskets. आणि जे काही उरलं होतं ते म्हणजे 12 टोपल्या त्या ठिकाणामध्ये त्यांनी गोळा केल्या. Now look at verse 14. आता वचन 14 आपण पाहतो. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे. So what had they seen? त्यांनी काय पाहिलं होतं And what did they recognize? आणि त्यांनी काय ओळखून घेतलं होतं? You see, the 12 baskets are the 12 tribes of Israel. आणि आता 12 टोपल्या का इस्रायलाचे 12 वंश. And everybody knew that story. आणि प्रत्येकाला ती गोष्ट ठाऊक आहे. In Exodus, when God delivered Israel from Egypt, ज्यावेळेस आपण पाहतो की निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर देवाने इस्रायल राष्ट्राची सुटका मिस्राच्या बंदिवासातून केली. and as they were passing through the wilderness, जसे ते रानामधून जात होते they needed food, त्यांना अन्नाची गरज होती and God provided them with manna. आणि परमेश्वर देवाने त्यांना मान्ना देऊन त्यांची ती भूक शमविली. Now, nobody knows what manna looks like, आता मान्ना कशा प्रकारे दिसतो, कशा प्रकारे लागतो, कोणाला ठाऊक नव्हतं. but we can have fun with it. पण आपण त्याच्याबरोबर आनंद घेऊ शकतो. And let's just say they're like the round, rich
biscuits. आणि आपण त्या ठिकाणामध्ये गोलाकार स्वरूपाचे गोड असलेले बिस्किट आपण त्याला असं प्रकारे घेऊ शकतो. Maybe a little bit salty, maybe a little bit sweet. आणि कदाचित ते थोड्या प्रकारचे खारट असतील किंवा थोड्याफार प्रकारचे ते गोड असतील. And I'm sure those Hebrews, they weren't just eating crackers all day. आणि माझी खात्री आहे की संपूर्ण दिवसभर आणि इतके दिवस त्यांनी फक्त ते मान्नाच फक्त खात राहिले नसतील. They probably made manna ice cream. आणि Right? कदाचित त्यांनी त्या मान्नाचं आईस्क्रीम केलं असेल Manna, chapatis. किंवा कदाचित त्या मान्याची त्यांनी काहीतरी पोळी केली असेल. I just think like that, maybe they made a manna pudding, or I don't know, आणि something like that. हा माझा विचार आहे, पण त्यांनी कदाचित मान्याचं चांगल्या प्रकारे भोजन केलं असेल ते मला माहिती नाही. But in Hebrew, it basically says, what is this? पण जे इब्री लोक आहेत जर त्यांनी असं म्हटलं की हे नेमकं काय बरं आहे, So this is what they ate every day, आणि हेच ते मान्ना रोज खात होते. and they went on. आणि मग ते खात खात पुढे गेले. But Israel now is once again under another ruler, the Romans. पण आता या ठिकाणामध्ये आपण पाहतो इस्रायल राष्ट्र पुन्हा एकदा रोमी सरकारच्या नियंत्रणामध्ये आहेत. Back then it was Egypt. त्यावेळेस ते मिस्राच्या बंदिवासामध्ये होते And they know what God did through Moses. आणि मोशेद्वारे परमेश्वराने काय केलं हे त्यांना माहिती होतं. And now they are under the Roman rule. आणि आता आपण पाहतो की रोमन सरकार त्यांच्यावरती अधिराज्य गाजवित आहे. They're looking for a deliverer like Moses. आणि मोशे सारखाच कोणीतरी आम्हाला सुटका देणार येईल याची ते वाट पाहत होते. Some kind of miraculous power. आणि कोणत्या तरी प्रकारचं एक चमत्कारिक सामर्थ्य आमच्यापर्यंत येईल, Like Moses did in the wilderness. ज्या प्रकारे मोशेने अरण्यामध्ये चमत्कार केले. And to top it all off, आणि आता सर्वांचा निष्कर्ष काढण्यासाठी Jesus does this during Passover. वल्हांडणाच्या सणामध्येच येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. See that detail in verse 4 is so important. आणि आपण वचन 4 मध्ये पाहिलं की ते इतकं महत्वाची माहिती आहे, Because now they remember what happened at the Passover. कारण त्यांना ते आठवलं की आता वल्हांडणाच्या सणाच्या वेळेस त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं. And at the end there are 12 baskets left over, आणि त्याच प्रकारे सरते शेवटी त्यांनी 12 टोपल्या उचललेल्या आहेत. which clearly represent the 12 tribes of Israel. हे स्पष्टपणे आपल्याला दाखवितं की हे इस्रायलाचे 12 वंश दर्शवितात. All the Jews knew what this was pointing to. आणि सर्व यहूद्यांना हे ठाऊक होतं, पण आता त्यांना त्याचा अर्थ गंभीरपणे समजत आहे. And so they concluded आणि मग त्याचा निष्कर्ष आता काढतात in verse 14. वचन 14 मध्ये He is the prophet, की येणारा जो संदेष्टा आहे तो हाच आहे. not a prophet, कोणीतरी एक संदेष्टा नाही, the prophet. पण हाच तो संदेष्टा आहे. This is the deliverer we're waiting for. आणि हाच तो सुटका देणारा, मुक्ती देणारा आहे, जो आता आम्हाला सोडविणार आहे. And so in verse 15, वचन 15 मध्ये आपण पाहतो, perceiving then that they were about to come and take him by force and make him a king, आणि मग ते येऊन आता आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे येशूने ओळखले. because they understood the information that Jesus gave them, कारण येशूने त्यांना जी माहिती दिली ती सर्व लोकांना समजली, but they completely misunderstood it. पण आपण पाहतो की त्या माहितीचा त्याने पूर्णपणे गैर अर्थ काढला. The point was Jesus' ability to put bread in their stomachs was not to overthrow Rome. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने त्यांना जो चमत्कार केलेला आहे आणि 5 भाकरी 2 मेसे देऊन त्यांचं जे पोट त्याने भरलेलं आहे ते रोमन साम्राज्यावर अधिराज्य गाजविण्याचं, त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा हेतू नव्हता. Jesus was saying, you've got a bigger problem than Rome. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता की रोम सरकारपेक्षाही जास्त महत्वाची समस्या तुमच्यामध्ये आहे. You have a bigger problem than an empty stomach. आणि जे रिकामं पोट आहे त्याच्यापेक्षा देखील मोठी समस्या तुमच्यामध्ये आहे, That your soul is starving. की तुमचा जो जीव आहे तो भुकेने कासावीस झालेला आहे. And just being delivered from the Romans is not going to fix your problem. आणि आता फक्त रोमन साम्राज्यामधून तुम्हाला मुक्ती, तुम्हाला सुटका मिळेल याच्यामुळे तुमच्या सर्व समस्या सुटतील असं नाही. And just getting food in your belly won't fix the hunger. आणि तुमच्या पोटामध्ये आता अन्न गेलेलं आहे, भोजन गेलेलं आहे म्हणून तुमची भूक तृप्त होईल असं पण नाही. What is critically important is that you have a personal relationship with me. पण सर्वात महत्वाची गोष्ट आता कोणती आहे तर तुमचे माझ्या बरोबर वैयक्तिक नातेसंबंध प्रस्थापित झाले पाहिजेत. That you crave that. आणि तुम्ही त्यासाठी भुकेने कासावीस झालं पाहिजे. I'm the bread of life. आणि मी जीवनाची भाकर आहे. I'm not going to give you the bread of life. आणि मी तुम्हाला जीवनाची भाकर देणार नाही. I am the true bread of life. पण जीवनाची खरी जी भाकर आहे ती मीच आहे. And so many people come there आणि म्हणून पुष्कळ लोक त्या ठिकाणामध्ये येतात that they could have Jesus just fix their problem. की जेणेकरून येशू त्यांची जी समस्या आहे ती पूर्णपणे फिक्स करून टाकेल, संपवून टाकेल.
Jesus will provide a job. आणि आपण पाहतो की आता येशू जो आहे तो माझ्या नोकरीची गरज पुरवून टाकेल. Jesus will fix my marriage. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो माझ्या लग्नाची समस्या दूर करून टाकेल. Jesus will fix my finances. आणि येशू ख्रिस्त माझ्या सर्व आर्थिक समस्या दूर करून टाकेल. Jesus will fix my health issues. आणि येशू ख्रिस्त माझ्या सर्व आरोग्याच्या समस्या पूर्ण करून टाकेल. Jesus will make my kids great. आणि येशू ख्रिस्त माझ्या लेकरांना चांगलं भवितव्य देईल. You see, what most of us need is not the miracle itself. आणि आपल्याला फक्त जो चमत्कार आहे त्याची गरज नाही. What you need is the maker of that miracle. पण तो जो चमत्कार करणारा आहे त्या चमत्कार करणाऱ्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. So many times, कित्येक वेळेस I don't know about you, तुम्हाविषयी मला ठाऊक नाही, but I have been in a place आणि मी अशा ठिकाणामध्ये जाऊन पोहोचलेलो आहे that sometimes I think if only Jesus would give me this, or if only Jesus would do that for me, आणि त्यावेळेस मी असा विचार करतो की फक्त येशू ख्रिस्तच आहे की जो मला ही गरज देऊ शकतो, माझी गरज पूर्ण करू शकतो. things would be so much better. त्यावेळेस मग गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारच्या होतील. But there's nothing in creation that can satisfy you. पण निसर्गामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी तुम्हाला तृप्त करू शकते. He is the bread of life. तोच जीवनाची भाकर आहे. And so the Jews understood the information Jesus was giving him. येशू त्यांना जी माहिती देत होता, यहुदी लोकांना ती माहिती समजली. Now, the burger. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे बर्गर. How does Jesus teach them the real meaning of what he's saying? आणि आता येशू ख्रिस्त त्यांना नेमकं काय सांगत आहे, याच्या मागचा नेमका अर्थ त्याला काय बरं सांगायचा होता. See, you would expect that the heading for the next few verses would be different. आणि आता तुम्ही याची कधीही अपेक्षा करणार नाही. पुढच्या वचनांकडे आपण जात असताना त्याचा अर्थ आपल्याला असा समजून घ्यावा लागेल. That Jesus explains to the crowd the true meaning of the miracle. आणि येशू ख्रिस्त त्यांना आता जो चमत्कार झालेला आहे त्याचा खरा अर्थ सांगत आहे. But when you look at verse 16 and on, पण जर आपण वचन 16 पासून पुढे जर पाहिलं, Jesus is walking on water. आता येशू ख्रिस्त पाण्यावर चालत आहे. Instead of teaching them the meaning, त्यांना आता त्या चमत्काराचा अर्थ सांगण्याच्या ऐवजी he does another random miracle. तो आणखीन एक मोठा चमत्कार करताना आपण पाहतो. He tells the disciples to go ahead of him आणि तो शिष्यांना सांगतो की तुम्ही आता माझ्या पुढे जा, to Capernaum, कफरनहुमात जा. and they're going across the Sea of Galilee. आणि गालिल समुद्रामधून ते आता मछुआमधून जात आहेत. And of course, a storm comes in. आणि त्या ठिकाणामध्ये मोठा वारा येतो. They're very afraid. ते फार घाबरून जातात. They're in the middle of the storm, पण आपण पाहतो की त्या वादळाच्या मध्ये and Jesus comes walking on the water. येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत येत आहे. And he climbs into the boat. आणि मग तो त्या मछुआमध्ये चढत आहे. Two things happen. या ठिकाणामध्ये दोन गोष्टी घडतात. The storm calms down. जे वादळ आहे ते शांत होतं. Secondly, दुसरी गोष्ट, the boat is on the land at Capernaum. आणि मग जो मचवा आहे तो कफरनहुमाच्या बाजूला लागून जातो. Wait a minute. आता एक मिनिट थांबा. Jesus came in the middle of Sea of Galilee. येशू ख्रिस्त जो गालिल समुद्र आहे त्याच्यामध्ये येतो. I understand the storm calmed down when Jesus got in the boat. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या बोटीमध्ये मच्छीवर चढतो त्यावेळेस वादळ शांत होतं, हे मला समजतं. But it's almost like at the same moment God put them in Capernaum. पण आता मला हे देखील तेवढंच समजतं की त्याच वेळेला कफरनहुमाच्या किनाऱ्यावर त्यांचा मचवा देखील जातो. The moment he steps into the boat is Shazam. आणि आपण पाहतो की ज्या क्षणाला तो आता त्या मचव्यामध्ये पाय ठेवत आहे त्या शब्द वापरण्यात आलेला आहे शज्जाम. The storm ceases and they arrive on the other shore. आपण पाहतो की वादळ पूर्णपणे शांत होतं आणि ते आता कफरनहुमाच्या किनाऱ्यावरती दुसऱ्या बाजूला जात आहेत. The whole point what Jesus was saying, आणि आता संपूर्ण जी आपण घटना पाहिली त्यावरून त्यांना एकच निष्कर्ष काढायचा होता. that not only he is the bread of life, तो फक्त जीवनाची भाकरच नाही, he has the power over whatever storms that threaten them. आणि जे कोणतं वादळ त्यांच्यावर येईल त्या प्रत्येक वादळ शांत करायला, नियंत्रणात करायला तो समर्थ आहे. Capernaum was the part of a Palestine where a lot of Gentiles lived. आणि पॅलेस्टाईनचाच एक भाग होता ज्याला आपण कफरनहूम म्हणतो, ज्या ठिकाणामध्ये पुष्कळ विदर्भी लोक राहत होते. Where the ancient Gentile cities of Tyre and Sidon were located. आणि टायर आणि सिदोम या ठिकाणामध्ये विदर्भी लोकांचे मोठमोठे शहर त्या ठिकाणामध्ये वसलेली होती. And Jesus does a couple of very important things here. आणि या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त दोन महत्त्वाच्या गोष्टी करत आहेत. Even though John doesn't record this part of the story, आणि या घटनेची आपण पाहतो की योहान या ठिकाणामध्ये आपल्याला माहिती देत नाही, but Matthew does in Matthew chapter 15 and chapter 14 and 15. पण मत्ते याच्या 14वा अध्याय आणि 15वा अध्यायामध्ये आपल्याला मत्तेयाने हे लिहून दिलेलं आहे. And Matthew says when Jesus arrives in Capernaum, आणि मत्तेमध्ये लिहिलेलं आहे की येशू ज्यावेळेस कफरनहूम मध्ये येतो,
He had just fed the 5,000. आणि तो फक्त 5,000 लोकांना खाऊ घालतो असं नाही. Is that he first heals the Canaanite woman. त्या ठिकाणामध्ये जी कनानी स्त्री असते प्रथम तिला आरोग्य देतो. Canaanite means Gentile. आणि कनानी म्हणजे कोण तर विधर्मी लोक. To the Jews, she is one of the most impurest people. आणि यहुदी लोकांसाठी जर ती कनानी स्त्रीचा विचार केला तर ती अतिशय अशुद्ध अशी स्त्री होती. An enemy of God. आणि त्याच प्रकारे ते देवाचे शत्रू देखील होते. And when Jesus heals her daughter, no one can believe it. आणि म्हणून ज्यावेळेस येशूने तिला आरोग्य दिलं त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. And the disciples are like, what are you doing? येशू तिला विचारतात की तू हे काय करत आहेस. You're healing a Gentile. आणि तू एका विधर्मी परदेशी स्त्रीला आरोग्य देत आहेस. And at one point in the story, आणि आपण पाहतो की त्या घटनेच्या मध्ये काय होतं. when you read it, Jesus even calls her a dog, आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त तिला कुत्रा म्हणून देखील संबोधित आहे. which I've always thought that is not a polite thing to say to somebody. आणि मी नेहमीच असा विचार करतो की कोणत्या तरी व्यक्तीला आपण समोर बोलावित आहे संबोधित आहोत त्या व्यक्तीला कुत्रा म्हणणे हे चांगली गोष्ट नाही. But Jesus was making a point. पण येशू त्या ठिकाणामध्ये एक मुद्दा पटवून सांगत होता. He was giving them an accurate assessment of a spiritual condition. आणि आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे ते निरीक्षण करून घेण्यासाठी परीक्षण करून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे येशू हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. She was separated from God. देवापासून ती विभक्त झालेली होती. Her spiritual condition was spiritually impure. आणि तिची जी आध्यात्मिक जी स्थिती होती ती पूर्णपणे आध्यात्मिक रीतीने अशुद्ध होती. And Jesus shows them, I can heal anybody that would trust in me. आणि येशू ख्रिस्त त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्या प्रत्येकाला मी आरोग्य देईल. And immediately after that, त्यानंतर लगेचच काय होतं. Matthew says, मत्तई म्हणतो Jesus repeats the miracle of feeding of the 5,000. येशू ख्रिस्त 5,000 लोकांना खाऊ घालण्याचा चमत्कार त्या ठिकाणामध्ये करतो. Now, in Matthew, it says there were 4,000 people. मत्तई शुभ वर्तमानमध्ये सांगण्यात आलेले आहे की त्या ठिकाणामध्ये 4,000 लोक होते. Nearly an identical scene. आणि आपण पाहिलं तर जवळपास तेवढाच तो जुळणारा आकडा तो होतो. Jesus is teaching the masses in a remote valley. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये ग्रामीण विभागामध्ये त्या ठिकाणामध्ये दऱ्याखोऱ्याच्या प्रदेशामध्ये येशू ख्रिस्त त्यांना सुवार्ता सांगत आहे. It's late in the day. आणि त्या ठिकाणामध्ये पाहतो की फार उशीर झालेला आहे दिवस संपत आलेला आहे. Few loaves and fishes. आणि काही भाकरी असतात काही मासे असतात. Jesus multiplies the loaves and fish. आणि त्या ठिकाणामध्ये भाकरी आणि मासे येशू ख्रिस्त त्यांचा आपण पाहतो की तो मोठ्या प्रमाणामध्ये तो करून टाकतो. And again, there are baskets left over. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणामध्ये टोपल्या उरतात. So, the second time, दुसऱ्या वेळेस 4,000 people, 4,000 लोक, many of whom are Gentiles, त्यापैकी पुष्कळसे लोक हे विधर्मी होते. but they only take 7 baskets full. आणि त्या ठिकाणामध्ये आता ते फक्त 7 ज्या टोपल्या आहेत त्या उचलतात. Remember in John chapter 6, it was 12 baskets. योहान याच्या 6व्या अध्यायामध्ये त्यांनी 12 टोपल्या उचलल्या. So you have to ask, why only 7? मग तुम्ही मला आता विचारलं पाहिजे की का बरं फक्त 7च त्यांनी टोपल्या उचलल्या. Maybe Jesus is not as powerful as he think he is. कदाचित येशूला असं वाटलं असेल की तो जेवढा सामर्थ्यशाली आहे तेवढा तो सामर्थ्यशाली नाही. Maybe he needs to recharge his batteries. आणि कदाचित मग आता त्याला पुन्हा एकदा सामर्थ्य प्राप्त करून घ्यायची गरज आहे. So what happened? मग आता काय नेमकं झालं. The book of Deuteronomy आणि आपण पाहतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये says that Israel was surrounded by 7 Canaanite nations. आणि त्या ठिकाणामध्ये जे इस्रायल राष्ट्र आहे ते 7 कनानी राष्ट्रांद्वारे वेढलेलं होतं. And these 7 baskets represent that. आणि हे जे 7 टोपल्या आहेत हे तेच दर्शवितात. The 7 baskets mean that Jesus is the bread of life for the Gentiles too. आणि 7 ज्या टोपल्या आहेत त्या हेच दर्शवितात की येशू ख्रिस्त जो आहे तो परदेशीय विधर्मी लोकांसाठी देखील तारणारा आहे. So what we have here is a miracle burger. म्हणून या ठिकाणामध्ये आपल्याकडे काय आहे की जो चमत्काराचा बर्गर. On either side there is bread. आणि आपण पाहतो की दोन्ही देखील बाजूला ते जे ब्रेड आहेत. So as to speak. आणि त्याच प्रकारे जे आपण त्या ठिकाणामध्ये भरण्यात आलेलं सामग्री आहे. And in the middle is what Jesus is feeding them. आणि त्यांच्या मध्यभागी काय आहे तर येशू ख्रिस्त त्यांना जे खाऊ घालत आहे. One miracle consists of the Jews. आणि एक जो चमत्कार आहे त्यामध्ये यहुदी राष्ट्र त्या ठिकाणामध्ये संबंधित आहे. Second miracle, predominantly Gentiles. आणि दुसऱ्या चमत्कारामध्ये आपण पाहतो की जे परदेशी आहेत जे विधर्मी आहेत ते लोक त्यामध्ये संबंधित आहेत. And between these two nearly identical miracles, आणि आपण पाहतो की दोन्ही देखील आपल्याला सारखेच वाटणारे जे चमत्कार आहेत त्यांच्या मध्यभागी in between that there are other 2 miracles. आणि आणखीन 2 चमत्कार त्यांच्या मध्यभागी आहेत. Jesus walking on water येशू ख्रिस्त
पाण्यावर चालत आहे and healing a Gentile woman's daughter. आणि त्या ठिकाणामध्ये जी परराष्ट्रीय जी कनानी स्त्री आहे त्या स्त्रीच्या मुलीला आरोग्य देत आहे. So now do you see what's being taught? आणि आता या ठिकाणामध्ये आपल्याला नेमकं काय बरं शिकायला मिळत आहे? See, first, Jesus' point is not his ability to put physical bread in my stomach or solve our problems. आणि आता शारीरिक रीतीने त्याने तुमचं आणि माझं पोट भरावं किंवा तुमच्या आणि माझ्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या हा एकच त्यामागे असणारा उद्देश नाही. Okay, listen to me because this is very important. आता तुम्ही हे माझं काळजीपूर्वक ऐका, हे फार महत्वाचं आहे. The point of this whole story, ही संपूर्ण जी घटना आहे त्याचा मागे एक महत्वाचा मुद्दा कोणता आहे? this is what Jesus is saying. Whatever you are facing, येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या कोणत्या गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात, whatever you think you need, ज्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे असं तुम्हाला वाटतं, whatever storm that you are in this morning, आणि आता या सकाळी ज्या कोणत्या वादळामध्ये तुम्ही सापडलेला आहात, whatever seems like the waves of life might overtake and drown you, आणि आता तुम्हाला असं वाटतं की आजच्या सकाळी माझ्या जीवनावरती मोठ्या त्या लाटा उचंबळून येत आहेत आणि माझ्या ते पूर्णपणे त्यामध्ये बुडून टाकत आहेत. we all walked into this building आपण सर्वजण या इमारतीमध्ये चालत आलो, either in the middle of a storm त्या वादळाच्या आपण मध्यभागी असू or we are going into a storm किंवा आपण त्या वादळाच्या मध्ये जात असू or we're going out of a storm. किंवा आपण त्या वादळाच्या बाहेर जात असू. So all of us are facing something. मग आपण कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जात आहोत. And Jesus is saying to you and I this morning, आणि येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला या सकाळी काय सांगत आहे? if it's a storm in your marriage, if it's a storm with your kids, it's a storm with your addiction, it's a storm with your depression, it's a storm with your health, fill in the that blank space, whatever your storm is. आणि मग आता तुम्ही आजच्या सकाळमध्ये तुमच्या लग्नाच्या वादळामध्ये सापडलेला असाल, तुमच्या लेकरांच्या वादळामध्ये सापडलेले असाल, तुमच्या व्यसनाच्या त्या वादळामध्ये सापडलेले असाल, नोकराच्या वादळामध्ये सापडलेले असाल, किंवा कोणती नोकरी असेल, जॉब असेल, किंवा तुमचं जे कोणतं आरोग्य असेल, त्या प्रत्येकामध्ये जी सर्व रिकामी जागा आहे ती प्रथम भरून टाका. Jesus can step into your sinking boat आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमचे जो बुडणारा मचवा आहे त्यामध्ये येऊ शकतो and he will bring peace. आणि तो शांती आणू शकतो. What we most need is not some kind of physical bread, that's Jesus saying. आणि येशू ख्रिस्त जो म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर आहे, कदाचित आपण तो विचार केलेला नसेल. What he's saying is you need me. पण तो हे म्हणत आहे की तुम्हाला माझी गरज आहे. And so preparing this message, I asked myself, वचन आजचं तयार करत असताना स्वतःला मी हा प्रश्न विचारला, is Jesus truly the bread of my life? आणि खरोखर येशू ख्रिस्त माझ्या जीवनाची भाकर आहे का? And I can honestly say, आणि मी प्रामाणिकपणे हे म्हणू शकतो, not always. नेहमीच नाही. And that's hard. आणि ते खरोखर कठीण आहे. Because I would like to say कारण मला तसं बोलायला आवडतं that I trust Jesus in everything, की प्रत्येक गोष्टीमध्ये मी येशूवर विश्वास ठेवतो, but I don't. पण मी तसं करत नाही. Because the flesh is weak. कारण देह अशक्त आहे, The doubts are there. संशय माझ्या मनामध्ये आहे, I know stuff here. आणि या गोष्टी सर्व मी इथून विचार करत असतो, I can preach it. आणि मी त्याचा प्रचार पण करू शकतो. But when I ask the question to myself, पण ज्यावेळेस मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो, and because God's asking that question to me before I preach to you, कारण तुम्हाला हा प्रचार करण्याच्या अगोदर परमेश्वर देव मला तो प्रश्न विचारतो, how are you doing? तुमच्याविषयी काय? Is Jesus the bread of your life? येशू ख्रिस्त हा तुमच्या जीवनाची भाकर आहे का? Are you craving that relationship with Jesus? येशू ख्रिस्ताबरोबर ते नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही कासावीस झालेला आहात का? See, this burger illustration आणि आता हे बर्गरचं जे उदाहरण आपण आता ऐकलेलं आहे, is that Jesus came ते म्हणजे येशू आला not just for the pure or the church or the morally upright, आणि फक्त मंडळीसाठी की जी शुद्ध आहे आणि ती नैतिक रीतीने पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी नाही, but he came for those that are separated from God and separated from the church and separated from all kinds of things physically and spiritually. पण आपण पाहतो की तो त्यांच्यासाठी आला की जे देवापासून विभक्त झालेले आहेत, जे मंडळीपासून विभक्त झालेले आहेत, जे शारीरिक रीतीने, भौतिक रीतीने आणि आध्यात्मिक रीतीने त्याच्यापासून दूर गेलेले आहेत. But he will come
and hear you and minister to you, even if you are impure, a Canaanite woman and a dog. पण तो तुमच्यापर्यंत येईल, तुमची गरज पूर्ण करेल, तुम्हाला तो आरोग्य देईल, तो तुम्हाला पूर्ण करेल. ज्या प्रकारे तो त्या कनानी स्त्रीकडे गेला आणि तो त्याने तिला कुत्रा म्हणून सांभाळलं, त्या कनानी स्त्रीच्या मुलीला ज्या प्रकारे त्याने आरोग्य दिलं. It doesn't really matter what things are holding back from your past. आणि आता तुमच्या भूतकाळापासून तुम्हाला कोणत्या गोष्टी आणखीन मागे नेत आहेत, तुम्हाला धरून ठेवत आहेत, त्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. There are people that go through divorce. आणि कित्येक लोक आहेत जे घटस्फोटामधून जात आहेत. There are people that nobody knows but have gone through an abortion. आणि कित्येक लोक आहेत पण गर्भपातामधून ते गेलेले आहेत. There are people that have affair in their marriages. आणि कित्येक लोक आहेत ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. Maybe you feel like a failure as a father कदाचित एक वडील म्हणून तुम्हाला वाटत असेल की मी अपयशी ठरलेलो आहे, or as a mother. किंवा एक आई म्हणून तुम्हाला वाटत असेल की मी अपयशी ठरलेली आहे, Or maybe you're convicted of a crime. किंवा मग तुम्ही कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सापडलेले असाल, Maybe you haven't been caught yet. किंवा आतापर्यंत तुम्हाला पकडलेलं नसेल, Maybe you have some secrets in your life किंवा तुमच्या जीवनामध्ये काही अशा रहस्यमय गोष्टी असतील and nobody knows about them. त्याविषयी कोणालाही ठाऊक नाहीये, And you feel ashamed आणि तुम्हाला त्याविषयी फार आता शरम वाटत आहे, and you hide from everything. आणि तुम्ही सर्व गोष्टींपासून ते लपवून ठेवता. And you've convinced yourself that God will never hear your prayer. आणि मग तुम्ही आता स्वतःला असं पटवून घेतलेलं असेल, मनामध्ये ठासून घेतलं असेल की देव आता माझी प्रार्थना कधीही ऐकणार नाही. The bottom line is you feel miles away sitting right in the house of God. पण आता सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे की तुम्ही आता मैलोदूर आलेला आहात, पण आज सकाळी तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये बसलेला आहात. I've got good news for you. तुमच्यासाठी मी उत्तम बातमी आणलेली आहे. Just as Jesus showed up in Capernaum ज्या प्रकारे येशू ख्रिस्त कफरनहूम मध्ये आला with the miraculous power to multiply the bread in your life, तुमच्या जीवनामध्ये जी भाकर आहे, जे भोजन आहे, जे अन्न आहे, त्याचं फळद्रूप करण्यासाठी He is coming to your Capernaum looking for you. तो तुमच्या कफरनहूम मध्ये येत आहे, तुमच्याकडे येण्यात आहे, तुम्हाला भेटण्यासाठी. He is right here in this moment, in this room, in your situation. तो आज या ठिकाणामध्ये आहे, या हॉलमध्ये आहे, तुमच्या परिस्थितीमध्ये आहे आणि तुमच्याकडे बघत आहे. I don't care what it is. ती कोणतीही गरज असेल ती मला ठाऊक नाही. I don't care if you even believe that things would go in the right direction for you. आणि तुमच्यासाठी गोष्टी आता बरोबर दिशेने जाणार आहेत, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता किंवा विश्वास ठेवत नाहीत. But here's his provision. पण या ठिकाणामध्ये आपल्यासाठी पुरवठा जो आहे तो उपलब्ध आहे. So we talked about information, आणि म्हणून आपण पहिला मुद्दा पाहिला माहिती, then we talked about the burger, मग दुसरा मुद्दा आपण पाहिला बर्गर, and now his provision. आणि तिसरा मुद्दा आपण आता पाहणार आहोत तो म्हणजे पुरवठा. In verse 35, Jesus actually gives the explanation. आणि वचन 35 मध्ये आता येशू ख्रिस्त आपल्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगत आहे. He says, I'm the bread of life. तो म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे, Whoever comes to me shall not hunger. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही, Whoever believes in me shall not thirst. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. I'm the bread of life. मीच जीवनाची भाकर आहे. Not that I will give you the bread of life, आणि असं नाही की मी तुम्हाला जीवनाची भाकर देणार आहे or I'll give you a way to live किंवा मी तुम्हाला जगण्यासाठी एक मार्ग देणार आहे that is going to somehow feel like the bread of life. आणि तुम्हाला असं कोणाला तरी वाटेल की त्या जीवनाची भाकर आहे. See, Christianity is not just a lifestyle or a new way to live. ख्रिस्तीत्व म्हणजे फक्त जगण्याची एक नवीन जीवनशैली नाही, Christianity is a relationship with a person. पण ख्रिस्तीत्व म्हणजे एखादा जो व्यक्ती आहे त्याचे जगण्याचे नातेसंबंध आहेत. I don't think you can make it any more plainer or simpler. आणि आता या ठिकाणामध्ये कोणतीही साधी गोष्ट असेल किंवा आणखीन कोणतीही तुम्ही कोणत्याही चांगल्या सोप्या भाषेमध्ये याला सांगू शकत असाल. You know, in popular academic circles, आणि अकॅडमिक सर्कल्स मध्ये काय होत असतं, people write Jesus off as a provocative teacher. आणि त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या पदवी किंवा संबोधित ते असतात किंवा त्याला ते शिक्षक म्हणत असतात. Moral teacher, revolutionary teacher, आणि त्या ठिकाणामध्ये कोणीतरी क्रांतिकारक शिक्षक आहे असं त्याला संबोधित असतात, great prophet. किंवा त्याला एक मोठा संदेष्टा म्हणून संबोधित असतात. And that's where they want to leave it. आणि अशाच प्रकारे मग आपलं पण जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. But do you know in verses 34 through 40 पण जर आपण वचन 34 चं वचन 40 या ठिकाणामध्ये जर पाहिलं, in John, योहानाच्या 6व्या अध्यायात Jesus says, I, me,
or my 17 times. आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने 17 वेळेस मी, माझे आणि स्वतः अशा प्रकारे त्यांनी ते उल्लेख केलेला आहे. Meaning he's completely focused on Jesus himself. याचा अर्थ असा होतो की स्वतः तो पूर्णपणे स्वतःवरच लक्ष केंद्रित करत आहे. Can you imagine in 6-7 verses, he is telling you 17 times. तुम्ही कल्पना करू शकता का या 6 ते 7 वचनांमध्येच तो स्वतःला म्हणजे मी 17 वेळेस वापरत आहे. He's trying to tell us something. तो आपल्याला नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. And whatever your situation is, he's trying to tell you that. आणि ज्या कोणत्या तुम्ही या स्थितीमध्ये सापडलेला असाल तर तुम्हाला देखील हेच सांगत आहे. Unless you feast on me, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे पाहत नाही you're going to starve. आणि तुम्ही तोपर्यंत तसेच कासावीस राहणार आहात. My body is broken for you. तुमच्यासाठी माझं शरीर हे मोडलेलं आहे Feast on me. आणि तुम्ही माझ्यावरच तो आनंदोत्सव करा. C.S. Lewis said, आपण पाहतो की जे लुईस आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, C.S. लुईस, if Jesus wasn't actually God, जर येशू हा खरोखर देव नसता one of two things has to be true. मग त्यापैकी 2 गोष्टींपैकी एक कोणती तरी गोष्ट खरी असली असती. Either he is the worst liar एक तर तो अतिशय खोटारडा व्यक्ती आहे ever emerged from the pit of hell, आणि जो नरकाच्या किंवा अतिशय खोलामधून आलेला आहे trying to convince people to worship and trust him, आणि तो अशा प्रकारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझी आराधना करा, माझी उपासना करा. or he is a lunatic on the level of the man who says he is just an egg. आणि मग किंवा तो अशा प्रकारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे फार खालच्या पातळीवरून की तो फक्त एक अंड्यासारखा आहे. Jesus put himself at the center of history. आणि येशू ख्रिस्त स्वतःला इतिहासाच्या मध्यभागावर ठेवतो He puts himself at the center of the Bible. आणि तो पवित्र शास्त्राच्या मध्यावर केंद्रबिंदूवर स्वतःला ठेवतो. He puts himself at the center of your existential circumstances. आणि त्याच प्रकारे तुमचं अस्तित्वामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या परिस्थिती आहेत त्याच्या केंद्रबिंदूवर स्वतःला ठेवतो. And either he is what he says he is or he is not. आणि मग त्याने जे काही सर्व या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की मी आहे तो एकतर तसा आहे किंवा मग तो एकतर तसा नाही. And so if he is who he says he is, आणि म्हणून ज्यावेळेस त्याने म्हटलेलं आहे की मी असा आहे, जर तो तसा असेल then he is your provision. मग तो तुमचा पुरवठा करणार आहे He is your satisfaction आणि मग तो तुमची तृप्ती करणार आहे. for the deepest earnings of your soul. मग तुमच्या जीवाच्या आतमध्ये चालणारी जी सर्व प्रकारची खोलवर कासावीस आहे. Many times I hear Christians say, आणि कित्येक वेळेस मी ख्रिस्ती लोकांना ऐकतो असं म्हणताना, be satisfied with Jesus. येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही तृप्त असा, Find your happiness in Jesus. येशूमध्ये तुम्ही आपला आनंद शोधा. What does that really mean? याचा खरोखर अर्थ काय होतो? It can sound like a lot of spiritual mumbo jumbo. आणि या ठिकाणामध्ये खूप फार मोठ्या प्रमाणामध्ये मंबो जब्बो आपण याला अशा प्रकारे म्हणू शकतो. Does it mean that you just say those nice religious things? आणि त्या अशा प्रकारे आहे का की आपण कोणत्या तरी धार्मिक अशा प्रकारचे वाक्य बोलावीत, Or you're just humming along God songs? किंवा फक्त देवाचे जे गीते आहेत ते आपण गुणगुण करत राहावत? Here's what it means. याचा अर्थ असा होतो, It means that you have the absolute assurance that you belong to him and he belongs to you. त्याचा परिपूर्ण अर्थ असाच होतो की आपण पूर्णपणे ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्त पूर्णपणे आपला आहे. You know that आपल्याला ठाऊक आहे because of his promises in the gospel शुभवर्तमानामध्ये त्याने आपल्याला ती अभिवचनं दिलेली आहेत that you have received. जी तुम्हाला मिळालेली आहेत. And that knowledge, आणि ते जे ज्ञान आहे, that relationship ते जे नातेसंबंध आहेत is so valuable ते इतके मौल्यवान आहेत that when you're successful in something, की ज्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होता you find yourself rejoicing more in possessing him than what you did to win it. आणि तुम्ही ते सर्व पारितोषिक जिंकण्यासाठी कष्ट केलेले असतील त्याच्यापेक्षाही जास्त येशू ख्रिस्त तुमची खरी संपत्ती, मालमत्ता, धन आहे यामध्ये तुम्ही जास्त आनंद घेता. And you, when you fail, आणि ज्यावेळेस तुम्ही अपयशी ठरता, because you will, कारण तुम्ही त्या प्रकारे कार्य करता, you console yourself तुम्ही स्वतःचं सांत्वन करता that knowing him is more important than any victory you can accomplish. आणि कोणत्या विजय मिळवण्यापेक्षाही जास्त त्याला जाणून घेणे, त्याची माहिती करून घेणे आणि त्याला ओळखणे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. Certainly you can be disappointed आणि खात्रीपूर्वक तुम्हाला निराशा येणारच, because no one likes failure. कारण कोणालाही अपयश आवडत नाही. It's devastating at times. आणि आपण पाहतो की कित्येक वेळेस गोष्टी अतिशय आपल्या नियंत्रणाबाहेर निघून जातात.
But being satisfied with Jesus means the promise of his loving, guiding hand upon your life. पण आपण पाहतो की येशू ख्रिस्ताद्वारे पूर्णपणे तृप्त होऊन जाणं याचा अर्थ त्याचा जो हात आहे जो आपलं नियंत्रण करतो, मार्गदर्शन करतो, नेतृत्व करतं, आपण त्याच्या हाताला समर्पित होणे. You know that Psalm 23? आणि आपल्याला ठाऊक आहे स्तोत्र संहिता 23. Even though I walk through the valley, right, आणि त्या मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो, of shadow and death, जी मृत्यूछायेची दरी आहे, right, you will be there with me. परमेश्वरा तू माझ्या बरोबर असणार आहेस. Nothing happens outside of God's reach in your life. आणि परमेश्वर देवाची जी योजना तुमच्या जीवनामध्ये आहे त्याच्या बाहेर कोणतीच गोष्ट घडत नसते. And saints, that's real Christianity. आणि संतगणांनो तेच खरं ख्रिस्तित्व आहे. Because some of you are facing mountains. कारण तुम्हापैकी कित्येक जण मोठ्या पर्वताला सामोरे जात आहेत. And maybe your mountain for you is just overwhelming. आणि कदाचित तुमच्यासाठी तुमचा जो मोठा डोंगर आहे, जो मोठा पर्वत आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. So I am not preaching this message from a place of looking down upon your situation. आणि म्हणून तुमची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर तुम्हाला कोणत्या तरी खालच्या पातळीवर नेण्यासाठी अशा प्रकारे मी प्रचार करत नाही. Jesus is compassionate. येशू ख्रिस्त जो आहे तो कनवाळू आहे. I just want to tell you what he's saying. तो फक्त काय म्हणत आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. He is in your Capernaum. तो तुमच्या कफरनहूम मध्ये आहे. He's in the midst of your problems. तो तुमच्या समस्येच्या मध्ये आहे. It means that when you are in pain, याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस तुम्ही वेदनेमध्ये आहात, you're looking for his abiding joy even as your body falls apart. आणि ज्यावेळेस तुमचं शरीर देखील उलटं पडून गेलेलं असेल तरी देखील तुमच्या प्रत्येक आनंदामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये तो त्या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. You still belong to him. आणि तुम्ही त्याचेच फक्त आहात. And nothing can ever separate you from his love. आणि त्याच्या प्रीतीपासून तुम्हाला कोणतीच गोष्ट विभक्त करू शकत नाही. It also means you look to the future not being afraid. याचा अर्थ असा होतो की जरी मी भविष्याकडे बघितलं तरी मी भिणार नाही. Because you and I don't know what the future holds, but we know who holds the future. पण आता आपल्या भविष्यामध्ये काय राखून ठेवलेलं आहे हे जरी आपल्याला ठाऊक नसेल, पण जो येशू ख्रिस्त ज्याने आपलं भविष्य हातामध्ये धरून ठेवलेलं आहे त्या येशू ख्रिस्ताला आपण ओळखतो. I know these days we love contemporary music. आणि आपल्याला ठाऊक आहे की आजच्या दिवसामध्ये जे आजच्या काळात चालू असणारं संगीत आहे ते आपल्याला आवडतं. And I like all kinds of genres of music. आणि त्याच प्रकारे प्रत्येक प्रकारचं हे जे संगीत आहे आजकाल देखील चालणारं त्याचा मी आनंद घेतो. But I think there are certain hymns that really speak to your life. पण मला असं माहिती आहे की जे खरोखरच अशा प्रकारची काही गीते असतील ते खरोखर आपल्या जीवनाला स्पर्श करू शकतील, आपल्या जीवनाशी संबंधित असतील. And Fanny Crosby, he was a blind man. आणि अशा प्रकारचा जो फॅनी क्रॉस्बी हा जो व्यक्ती होता तो अंध होता. And he said this, तो काय म्हणतो, blessed assurance, Jesus is mine. आणि आता येशू ख्रिस्त हा माझा आहे, ही मला असलेली एक आशीर्वादित आशा आहे. Oh, what a foretaste of glory divine. आणि हे जे गौरव आहे ते अतिशय दैवी आहे आणि या दैवी गौरवाची जी चव आहे ती अतिशय मधुर आहे. His constant presence, आणि त्याचं सतत माझ्या बरोबर असलेलं जे सानिध्य आहे, his unfailing promise, आणि त्याच प्रकारे त्याचं कधीही अपयशी न ठरणारं जे अभिवचन त्याने मला दिलेलं आहे, the bread that satisfies the hungry soul. आणि जे प्रत्येक जो जीव आहे जो भुकेला आहे त्या प्रत्येक जीवाचं तो सांत्वन करतो, तृप्तता करतो. That Jesus is blessed assurance. आणि तोच येशू जो आहे तोच माझी एक आशीर्वादित अशी आशा आहे, खात्री आहे. That Jesus is mine. आणि तो येशू माझा आहे. Oh, what a foretaste of glory divine. हो, किती ते गौरव जे आहे ते दैवी आहे आणि त्या गौरवी त्या सर्व प्रकारचे अशा प्रकारचं दैवी पण आहे, त्याची जी चव आहे ती अतिशय मधुर आहे. God spoke in his word to us. परमेश्वर देवाने त्याचं वचन आज आपल्याशी बोललेलं आहे. I hope that as that passage was expounded for you, आणि माझी अशी आशा आहे, अपेक्षा आहे, जे वचन आज आपल्याला फोड करून सांगण्यात आलेलं आहे, that you realize it's more than a miracle. आणि एका चमत्कारापेक्षा जास्त तुम्हाला त्याचा अर्थ समजलेला असेल. It has a deep message spiritually for you and me. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आध्यात्मिक रीतीने याचा अतिशय खोलवर अर्थ आहे. Pray you apply that. आणि तुम्ही आज आपल्या जीवनामध्ये हे जे आलेलं वचन आहे, हा जो बोध आहे तो ग्रहण करणार आहात की नाही.
I pray that you ask that question that I asked myself. आणि ज्या प्रकारे मी तो प्रश्न माझ्या स्वतःला विचारला, तुम्ही देखील तो प्रश्न स्वतःला विचारा. Is Jesus really the bread of my life? येशू ख्रिस्त खरोखर माझ्या जीवनाची भाकर आहे का? And it's okay if he's not. आणि जर तो नसेल तर काही हरकत नाही. You go back, you repent, and you begin to work on it. तुम्ही पुन्हा एकदा मागे जा, आपल्या पापांचा पश्चाताप करा आणि या गोष्टींवरती तुम्ही आता काम करण्यास सुरुवात करा. This isn't about you trying to become perfect. आणि हे याविषयी नाही की तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करीत आहात. Remember, he's self-sufficient and you are dependent. आणि तुम्ही लक्षात ठेवा की तो स्वतः पुरेसा आहे आणि तुम्ही त्याच्यावर अवलंबून असलेले लोक आहात. May the Lord bless you परमेश्वर देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव. as you reflect on his word. ज्यावेळेस तुम्ही या वचनावरती आता लक्ष केंद्रित करीत आहात, And may the Holy Spirit transform you as you apply that in your life. जसं तुम्ही हे वचन आपल्या अंतःकरणामध्ये आज घेतलेलं आहे, पवित्र आत्मा मदत करो आपल्या प्रत्येकाचं आध्यात्मिक जीवन परिवर्तन करण्यासाठी. Amen. आमेन.